ज्यांची लायकीच नाही त्यांना सांगून काय फायदा? एक मिनिट, तुम्ही तर मध्ये सिद्धू, नाही, तू अजिबात यात पडायचं नाहीस. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. खरंच सांगते मी, नाणं आणलं होतं आम्ही. ते कसं सापडत नाही मलाच कळत नाहीये. संपतराव, विश्वास ठेवा माझ्यावर. मी स्वतः सकाळी जाऊन नाणं आणलं होतं. सिद्धू करता एक छोटीशी भेट आणली होती हो, पण आता नाही सापडत आहे ते नाणं. आणलं होतं ना, मग गेलं कुठं? हो, असं तर नाही म्हणायचं ना की मधल्यामध्ये मी गायब केलं म्हणून. अहो आजी, तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करायला कमी नाही करणार हे लोक. सुपर्णा, अगं काय बोलतेस तू? सुपर्णा, तुम्ही जास्त बोलताय. या विषयात तुम्ही बोलायची काही गरज नाहीये. हो का? मग दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलू का मी? अरे एवढ्या मोठ्या कुटुंबातल्या वयस्कर व्यक्तीवर चोरीचा आळ घेताय तुम्ही. सुपर्णा, असं कुणी काही केलेलं नाहीये. हे सगळं काय चाललंय? दोन्हीकडे माझीच माणसं आहेत. हे भांडण लवकरात लवकर थांबायला हवं. आजीला सुद्धा कळत नाही कुठे कसं वागावं ते. हे गाडे पाटलांचं घर आहे. आम्हाला इथं कशाची कमतरता नाहीये. या एका नाण्यानं काय फरक पडला असता आम्हाला? पण ही असली सोंग करण्यापेक्षा तुम्ही इथं आलाच नसता तर खूप बरं झालं असतं. आणि ही तुमची सोंग झाली असतील तर निघा इथून. कार्यक्रम खूप छान झाला. निघतो आम्ही. धन्यवाद. बाकी आई जे काय बोलली ते मनाला लावून घेऊ नका. अहो, तिचं वय झालंय. कधी कधी उगाच ती अशी भडकते. ठीक आहे, हरकत नाही संपत. निघतो आम्ही. लक्ष्मीताई, तुम्ही सगळे आवर्जून आलात. आम्हाला खरंच खूप बरं वाटलं. आमच्याकडून एक छोटीशी भेट. अहो रेणुकाताई, कशाला? नाही म्हणजे याची काही गरज नाहीये. नाही, गरज म्हणून नाही. आमच्यासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे, म्हणून तो छान साजरा करतोय त्यासाठी एक भेटवस्तू घ्या ना. निघतो आम्ही. उरकलं एकदाच. हो. काय प्रकार होता हा सगळा? काय झालं सिद्धू? कसला प्रकार? काय बोलतोयस? वर मलाच विचारतेस काय झालं? मला न विचारता तुम्ही माझा साखरपुडा ठरवलाच कसा? तुम्हाला असं कसं काय वाटलं की मला पूर्वीशी लग्न करायचंय ते? काय झालं सिद्धू? पूर्वी तुला आवडत नाही का? आई, आवडण्याचा प्रश्न येतोच कुठे? मी असं कधी म्हणालोय का की मला तिच्याशी लग्न करायचं होतं म्हणून? लग्न करायचं असं म्हणाला नसलास तरी तुम्ही दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहात ना. तुम्ही खूप एकमेकांना जवळचे आहात. आम्हाला असं वाटलं की तुम्ही एकमेकांना आवडता. असं कसं वाटलं तुम्हाला? ती माझी फक्त मैत्रीण आहे, बास, बाकी काही नाही.
आणि माझ्या आयुष्यातला इतका मोठा निर्णय तुम्ही मला न विचारता परस्पर घेऊच कसा काय शकता? सिद्धू, असं नको करूस बाळा. पूर्वी खूप चांगली मुलगी आहे आणि आम्हाला वाटलं की तुमचं एकमेकांवर प्रेम असेल. आम्ही प्रेमात नाही होत आई, आणि कधीच नव्हतो. मुळात मैत्री आणि प्रेम यातला फरक कळत नाही तुम्हाला? एका साखरपुड्याच्या दिवसापर्यंत मला अंधारात ठेवलं तुम्ही. हा, मी घरी आलो काय, मला कपडे घातले काय, मला उभं काय केलं, आणि झाला साखरपुडा. तुम्हाला माझं आयुष्य म्हणजे काय खेळ वाटतंय? आवाज खाली सिद्धिराज. पप्पा, हे जे काय चाललंय ते योग्य चाललंय असं म्हणायचंय तुम्हाला? नाही, नुसतं योग्यच नाही तर अतिशय योग्य आहे. तुमच्या दोघांचं लग्न होणार आणि कुणाजीशी आपले संबंध कायमचे प्रस्थापित होणार. अच्छा, खरी गोष्ट ही आहे तर तुमच्या राजकारणाच्या पायी तुम्ही माझ्या आयुष्याचा बळी देताय. वाटल्यास तसं समज. हे असंच असतं. अरे राजकारणात ही एक छोटीशी गोष्ट आहे, मला जास्त महत्व देऊ नकोस. अहो, निदान मला विचारायचं तरी. आपल्याकडे विचारून करायची पद्धत नाहीये. जे ज्यावेळी योग्य असेल ते त्यावेळी होणारच.